नमस्कार मंडळी, मी साक्षी संजना सुधीर चव्हाण तुम्हा सर्वांचं माझ्या या कर्ली कन्या या चॅनलवर स्वागत करत आहे. माझा दुसरा ब्लॉग आणि हा ब्लॉग करण्याची ऊर्जा, एनर्जी, मोटिवेशन सगळं काही फक्त तुमच्यामुळे मिळालं आहे. माझ्या फर्स्ट ब्लॉगला जो प्रतिसाद मिळाला तो असं झालं आहे माझं लिटरली. मला त्या प्रतिसादाचा हँगओव्हर अजून उतरला नाही आहे, पण मी ॲम डॅम शुअर मी आता ह्यापुढे असेच ब्लॉग्स टाकत राहीन. हां, ऑफकोर्स कोकण म्हटल्यावर एक वेगळा आपल्याला वाइब येतं, वेगळं फील, आपण वो हार्ट से लगा हुआ रहता है ना, टच हुआ रहता है. सो म्हणून मला तो प्रतिसाद मिळाला असावा आणि माझे थोडेफार एफर्ट्स जे तुम्ही बघितले, तुम्ही एवढं चांगलं प्रेम दिलं त्याबद्दल रिअली थँक्यू. सो हा जो दुसरा ब्लॉग आहे तो मी विचार केला की आज माझ्या मैत्रिणीचा बड्डे आहे. सो मी आज तिच्याकडे जाणार आहे, तर मी काय काय तिच्यासाठी करेन किंवा आम्ही केक वगैरे घेऊन जाणार ते सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवते. स्पेशली बड्डे ब्लॉग म्हणू शकते मी हा, बिकॉज हा जो महिना आहे जूनचा, ह्या महिन्यात माझ्या आईचा, माझ्या मामाचा, माझ्या काकीचा, माझ्या खास मैत्रिणीचा, आमचा सर्वांचा या लोकांचा बड्डे असतो. सो बड्डे मंथ म्हणू शकतो. सो मी विचार केला की मी हा ब्लॉग बनवीन आणि तुम्हा सर्वांना माझे जे काही पर्सनल स्पेशल मोमेंट्स आहेत ते दाखवीन. अँड नेक्स्ट थिंग एवढंच सांगायचं आहे की असंच प्रेम तुम्ही कर्ली कन्या या चॅनलला देत राहा. आता मी तुम्हाला घेऊन जाते माझ्या मैत्रिणीच्या घरी. काय बघितला नाही मेरे से तो ना हो पाएगा. तुझी बर्थडे आहे ना, तुझी बर्थडे आहे ना. मग हे काय आहे, घर जरा कपडे घालून ये. आमच्याकडे ना 7 ते 9 पाणी येतो ना, म्हणून मग असं वेणी धारण करावं. हो का, जा जरा चांगल्या कपड्यात ये. माझे फॉलोअर्स काय म्हणतील. इकडे बहीण अशी, इकडे भाऊ असा. ते काम करतायत, त्यांना मी काय नाही बोलणार. माझ्याकडे ना खूप असं गोड असा पाहुणा आहे, पण मी त्याचा फेस नाही रिव्हील करू शकत. हा बघा इकडे बसलाय, टुकलू बघा त्याचं. ए टिल्या, इतकं गोंडस बाल आहे ना म्हणजे ते. मावशीने कोणतरी केला का नाही? अरे भरायला काही त्याचा हात ह्याचा सरकलाय. हा केक पाया थोड्या वेळातच केक कापू. हिला पायाला घेतला, त्याला हाताला लावलं. पाणी आणणारे हे लोक असे चाळे केले तर मला माझे फॉलोअर्स कमी करावे लागतील. गर्ल, आपली एक मैत्रीण कमी आहे, काय वाटतं तुला तिच्याबद्दल? काहीच वाटून घेऊ नको, ती तिकडे मजा करते. ती खूपच मजा करत आहे आणि अचानक रात्री मेसेज करून बोलली की मी फिरायला जा रही हूँ, मैं जा रही हूँ, तुम लोग को जो करना है वो करो. आज फिश थाली खाली. माय गॉड, फोटो सेशन चालू झालेलं आहे. ओ माय गॉड, बॅकग्राऊंड मध्ये मामी दिसते. गरीब पण मनाने श्रीमंत है ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. केक काटने नाही देला मुझे. येईल आपण कापू. हे बघा बाप्पा, हे बघा, तू देतच नाही. हात घेत आहे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. अरे काटने दो, काटने. बाई काटने दो. उभा धरता, उभा. अरे हा असं धर. त्याचा धर जबरदस्ती काय त्याचा काय एवढा. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. एवढा बरोबर खोलतो मला केक कापून.
ऐसे ना मुझे तुम देखो. हा काय करतो चल ब्रँड अँबॅसेडर ऑफ हाऊस ऑफ सजनी अँड डोरेमॉन. मला तुला भरवायचं राहिलं. अशा प्रकारे बर्थडे संपलेला आहे. काय करायचं ते विचार. किती कंप्लीट झाले? काय करायचं तिलाच विचार. वेडी काय कंप्लीट झाले? मम्मी आणलं नाही यांनी बनवून ठेवलेला. आता तुला काय करायचं ते तिलाच विचार. हे मला पण 25 कंप्लीट होतील ना यावेळेला. 26 लागला. तुला 26 लागलं? हॅलो. तुला लागतील आता 1 वर्ष झालं ना. हा तुला 25 लागेल आता. थँक्यू. हा. नमस्कार मंडळींनो, तर माझ्या आईचा आज आहे वाढदिवस आणि आम्ही चाललोय मस्तपैकी दादरला सिद्धिविनायक मंदिरात आणि तिथून काही प्लॅन्स आम्ही केलेले नाही आहेत. बघूया काही प्लॅन्स होतात काय नाही होतात का. तिथून आम्ही घरी येतो खाऊन पिऊन मस्तपैकी. आणि माझी आई अशी मस्तपैकी सुंदर दिसते आहे. हॅपी बर्थडे आई. थँक्यू. किती वर्ष पूर्ण झाली सांगू नकोस. तर आता मी तुम्हाला घेऊन जाते सिद्धिविनायकाच्या मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन करायला. माझ्याबरोबर माझी मैत्रीण पण आहे, ती अजून आली नाही आहे, तिची आम्ही वाट बघतोय. आणि ऑन द वे आता मग तुम्हाला सगळं आम्ही दाखवत राहू, बोलत राहू, गप्पा गोष्टी होत राहतील. सो स्टे ट्यून. आम्ही ना मामाखाणेमध्ये आलो आहे. तिथे खूप गर्दी आहे. मिसळ मागवले, 2 पियूष मागवले, आईसाठी बटाटा वडा मागवला. आता मी मिसळ खाऊन तुम्हाला अभिप्राय देते, आई बटाटा वडा खाऊन अभिप्राय देईल. तुझी पियूष कसं आहे? छान. पियूष छान आहे. मी आता मिसळ टेस्ट करतो. थांब थांब बाई. नाही खाली कमाल बहार अप्रतिम त्याची टेस्ट आहे. आता मी आईला बटाटा वडा खायला सांगते आणि मग तुम्हाला त्याचा अभिप्राय देते. ओके मम्मी, बटाटा वडा कसा आहे? मग बोल नाही. चल छान आहे बघा. इकडे बघ. तेच बघून सांगते. आणि पियूष, तुम्ही एकदा मामाकडे व्हिजिट द्या. आणि पियूष पण छान. पियूष पियायचं ना? हां ठीक आहे. ओके. तर मंडळी आता आम्ही निघालो आहे सिद्धिविनायकला. मस्तपैकी पोटपूजा केलेली आहे. पेटपूजा, पोटपूजा जे काय असेल. खूप भूक लागलेली आहे कारण सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. त्यामुळे आता मस्तपैकी पेटपूजा झालेली आहे. आता देवाचं दर्शन घेऊ आणि मग पुढचं काय प्लॅन आहे माहिती नाही. आता आम्ही टॅक्सीत आहोत. खूप गरम होत आहे. पावसाळ्यात ऊन लागतं आहे, उन्हाळ्यात पाऊस लागून झाला आहे म्हणून कदाचित. सो आई रुची, चला बाप्पाचं दर्शन घेऊया. मी भेटली. कोणाला भेटली मी? कोणाला? 2
तेजस देसाई. माझी बाईक दाखव. माझी बायको दाखवू. मला नको दाखव. माझी बायको. ओके बायको. बघ. नाही ठीक आहे, तिला बघून कोण नाही बोलणार ती गाणे. आम्हा गरिबांना वेळ कधी देणार सर? आज तेवढा वेळ दिला तुम्हाला यार. असं करतो. 5 मिनिटं 5-10 मिनिटं त्याच्यात पण 15 पण मिनिटं तू तू उभी चालली. होती. मी दर्शन घेऊन झालं 15 मिनिटं तू उभी होती. मी आता मला काय माहिती होतं एवढं लवकर दर्शन. मुख दर्शन करू आला तुम्ही झपक करून. मुखदर्शन करण्याइतपतच त्यासाठी एनर्जी लवकर आलो. होती. त्यासाठी अरे लवकर लवकरचं गोष्ट नाही, आम्हाला माहितीच नाही ना एवढी गर्दी असेल. इकडून गेलं तिकडे 100 रुपये, इकडे 50 रुपये, इकडे लाईनचे हा. मग शेवटी आई बोलली मुखदर्शन घेऊया. बड्डे होता ना आईचा. गाडी घेऊन जायचं. इट्स ओके. आई बोलली 100 रुपये मुखदर्शन बोलली ती. देव सगळीकडे असतो. लांबून बघ, जवळून बघ, सगळीकडे बघ. अरे मी ना फक्त तेजस देसाई नाही मिळत. देव मिळेल एक वेळ, पण तेजस देसाई आज भेटला ना. मला प्लॅन करूया. जाऊया बाईकनी पण. आता कधी भेटणार? पण बाईकनी आता कधी भेटणार? जाऊ भेटतो. बघा मी कॅमेरामध्ये कॅप्चर केलंय. प्रॉमिस live घेतलंय. तुम्ही प्रूफ आहात. मी साक्षी आहे, तुम्ही प्रूफ आहात. तुम्हाला कुठेतरी घेऊन जातोय. ह्यानी मला प्रॉमिस केलेलं आहे. तर लोणावळा तुम्हाला मी दाखवीन, फक्त हा घेऊन गेला की. जायचं नक्की जायचं. ठीक आहे, ओके. Bye bye. मीट सून. येस बाय तर बोल. बाय. भेट. आणि तुम्हाला काही फोटो बिटो काढायचे असतील काय असतील तर आपला भाऊ हां नंबर खाली दे ना. नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन. ओके. ओके आपला थँक्यू. भाऊ सगळे शूट बीट करतो. ठीक आहे. अजून काही? बस बस. आणि मुलगी असेल कोण तर प्लीज सांगा. मला नाचायचं आहे हळदीत. त्याला खूप टाईम आहे. बरं ठीक आहे. चलो Bye bye. बाय. जे योग्य ते योग्य, नसेल योग्य जमत तर ग्रुपवरती बोलायचं नाही कोणी म्हणून. हॅलो, शिवाला कालची सुट्टी रेकॉर्डिंगमध्ये टाकली का नाही बाबा? मला शनिवारची सुट्टी पाहिजे. रविवारची सुट्टी म्हणून त्यानं सांगितलं नाही तर रविवारचा नंबर लावून देणार नाही मी. रविवारचा नंबर का लावून देऊ मी? 10 जणांच्या कुणी पण उभं राहायचं. मग उद्या सकाळपर्यंत शिवा नाही आला तर बरोबर ना? शिवा सचिन फोन करतो तर शिवा उचलत नाही फोन. काल आम्ही फोन करत होतो तर शिवा उचलला नाही. आम्हाला न विचारता जातोय. अध्यक्ष पदावर आले असून फायदा मग काय? फोन करून सांगतो त्यावेळेस मी रिप्लाय कडकमध्ये देतो. तसा कडकमध्ये रिप्लाय पाहिजे. हां, तुला कोण सत्वत असेल कोण त्रास देत असेल त्यावेळेस मी त्याला जाग्यावर बसवतो. तसं आपल्याला पण आता जाग्यावर बसवलं पाहिजे त्याला. आम्ही आता रिटर्न होतोय. आमचे तुम्ही चेहरे बघू शकता. खूप गर्दी होती. कधीच सॅटर्डेला आणि ट्यूजडेला सिद्धिविनायकला जाऊ नका, अजिबात जाऊ नका प्लीज. खूप गर्दी होती. मुखदर्शन करून आलो तरी एवढे टायर्ड आहोत. विचार करा नॉर्मल लाईन लावली असती तर काय झालं असतं. एनिवेज बाप्पाच दिसणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो आता आम्ही जातोय घरी. नंतरचं मी तुम्हाला नंतर सांगते. ठीक आहे, त्याच्यासाठी स्टे ट्यून. बाय. तर मंडळींनो, आम्ही आता आईला पुढे घरी पाठवलं आणि मी आणि रुची आईसाठी केक आणायला गेलो. पायनॅपल केक तिला खूप आवडतो. तर तिला सांगायचं नव्हतं. ती बोलली की मला केक वगैरे काय नको आहे किंवा छोटासाच आणलास तरी चालेल. पण मी म्हटलं नाही, आपण मोठाच आणूया. सो मी मोठा म्हणजे मी अर्धा किलोच आणला आहे. आता मी घरी जाते आणि पुढचं काय असेल तर ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. म्हणजे पुढचं आहेच ऑफकोर्स केक कटिंग वगैरे, ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. तर मंडळींनो, आता आम्ही आईचा बड्डेचा केक कापणार आहे. आत्ता सध्या आम्ही 4 टकली केक कापणार आहे. त्याच्यानंतर आईच्या 2 मैत्रिणी येणार आहेत, पण त्यांना थोडासा उशीर होणार आहे. तर आई बोलली की आपण केक कापून घेऊया, नंतर मग आमच्याकडे 10 वाजता पाणी येतं. तर मग कसं केक कापणार ना, त्यामुळे ती बोलली आपण केक कापून घेऊया. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर, हॅपी बर्थडे टू यू.
ते पायनॅपल आहे, तिला तसंही आवडतं. चाईड बना किती मोठी. जा जा तू जा. थांब, जाऊ दे, चालू राहू दे. फोटो नाही काढलेत आपण, असंच काढूया. एकच. बस तिथे बाजूला. बाई कोंब तिथे तोडला. कोंबी तिला बरं. अच्छा ओके, सॉरी बरोबर ना. सॉरी. रुची मॅडम, तुम्ही आल्याबद्दल तुमचे फार धन्यवाद. चल बाय बाय, उद्या भेटूया. तर मंडळींनो, बड्डे झालेला आहे, आम्ही केक कापलेला आहे, पण आईच्या मैत्रिणी अजून आलेल्या नाही आहेत. तर आईने आता ते चेंज केलं आहे, मीही चेंज करते, कारण आम्ही जमलो आहे. आई तू किती छान आहे असं मला सांगायचं होतं. तर आम्ही दादरला वगैरे गेलो होतो, तर जाम खूप दमलो आहे. इट्स ओके, होत राहतं, कधीतरी जातो, त्यामुळे दमलं होतं. सो आता तिच्या मैत्रिणी वगैरे येतील तेव्हा मी हा शूट करेन की नाही माहीत नाही मला, कारण त्या कधी येणारच माहीत नाही. आता 10:30 व्हायला आले तर त्या आल्या नाही. सो आता जेवू आम्ही. मी मस्तपैकी आईसाठी पनीर बिर्याणी बनवली, आईने मगाशी खाऊन झाले, मी आणि मामा खायचे बाकी आहेत, आम्ही खाऊ. आणि आता आम्ही म्हणजे त्या मैत्रिणी येऊन गेल्यानंतर. सो मी हा ब्लॉग इथेच एंड करते. अँड आपण भेटू पुढे पुन्हा नवीन कंटेंटमध्ये. मी नवीन कंटेंट घेऊन येईन आणि मी लवकरच भेटेन. बाय, स्टे ट्यून. आणि ऑल्सो डोंट फॉरगेट टू like, share, subscribe, comment. Keep supporting.